2 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त, 2 आरोपी अटकेत, 1 फरार। गोंदिया शहर पोलिसांनी अवैध अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई करत 2 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त करून 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत एकूण 48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 1 आरोपी फरार झाला आहे। पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस पथक पेट्रोलिंग दरम्यान अवैध धंद्यांवर कारवाई करत गस्त करत असताना गोपनीय माहितीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली। काळ्या रंगाच्या मोपेडवरून 2 इसम भीमनगर मागील मढी चौकाकडे गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचला। मढी चौक येथे नाकाबंदी करून पोलिसांनी संशयित मोपेड अडवली। चौकशी दरम्यान चालकाने आपलं नाव प्रेमलाल सूरजलाल वर्मा, वय 44 वर्ष, राहणार राजेंद्रवाड, माताटोली, गोंदिया, तर मागे बसलेल्या इस्माने अभिषेक विनोद सिंग चंदेल, वय 23 वर्ष, राहणार श्रीनगर, वाजपेयीवाड, गोंदिया असं सांगितलं। यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता डिक्कीत निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत हिरवट रंगाचा गांजा आढळून आला। जप्त गांजाचे वजन 2 किलो 200 ग्रॅम असून त्याची किंमत 44,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलं। तर वापरात असलेली टीव्हीएस ज्युपिटर मोपेड एमएच क्रमांक 35 AF 9847 किंमत 40,000 रुपये जप्त करण्यात आली। या प्रकरणी आरोपींनी हा गांजा रुपेश शहारे, राहणार गणेशनगर, गोंदिया यांच्याकडून आणल्याची कबुली दिली। त्यानुसार गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 358/2026 अंतर्गत NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी प्रेमलाल वर्मा व अभिषेक चंदेल यांना अटक करण्यात आली असून फरार आरोपी रुपेश शहारे याचा शोध सुरू आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय चन्नावार करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलिसांनी केली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोरेगाव।